विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये संवाक्य सिलोजिझम या प्रकरणा अंतर्गत निरुपाधिक संवाक्याची रचना कशी करावायची याचा अभ्यास केलेला आहे आणि त्या निरुपाधिक संवाक्याची रचना करत असताना, निरुपाधिक संवाक्याची मांडणी करत असताना काही अटींचे पालन करून, काही नियमांचे पालन करून जर आपण निरुपाधिक संवाक्य मांडला, निरुपाधिक संवाक्य केला तर तो आपला निरुपाधिक संवाक्य वैध ठरतो, वैध असतो। आणि जर या अटींचे निरुपाधिक संवाक्य मांडण्याच्या, लिहिण्याच्या ज्या अटी आहेत, जे नियम आहेत, या नियमांचे, या अटींचे पालन जर नाही केले, एखाद्या नियमाचं पालन जर नाही केलं तर तो निरुपाधिक संवाक्य अवैध ठरतो आणि मग त्या अवैध निरुपाधिक संवाक्यामध्ये काही दोष निर्माण होतात, ज्यांना आपण तर्कदोष असं म्हणतो। त्या अंतर्गत आपण निरुपाधिक संवाक्याच्या ज्या अटी किंवा नियम आहेत त्यातील आपण नियम 2 पाहिलेले आहे। नियम क्रमांक 1 अभ्यासला आपण, जो रचना विषयक नियम आहे की निरुपाधिक संवाक्याची मांडणी, रचना कशी करावयाची, त्यात आपण निरुपाधिक संवाक्याचे रचना विषयक नियमामध्ये 2 नियमांचा अभ्यास केला। पहिला नियम होता की निरुपाधिक संवाक्यामध्ये फक्त आणि फक्त 3च विधाने आली पाहिजे। त्या 3 विधानामध्ये 2 ही आधार विधाने असतात आणि 3रं निष्कर्ष विधान असतं। रचना विषयक नियमामध्ये दुसरा नियम पाहिला होता आपण की निरुपाधिक संवाक्यामध्ये, निरुपाधिक संवाक्याची मांडणी करत असताना तो वैध ठरण्यासाठी त्यामध्ये फक्त 3 आणि 3च पदे आली पाहिजे। 3 पेक्षा जास्तही पदे येता कामा नये आणि 3 पेक्षा कमीही पदे येता कामा नये। जर निरुपाधिक संवाक्य मांडत असताना 3 पेक्षा जास्त पदे आली किंवा 3 पेक्षा कमी पदे आली तर त्यामध्ये तर्कदोष निर्माण होतो। आणि हे रचना विषयक जे तर्कदोष आहे त्याचा अभ्यासही आपण केलेला आहे। पहिला जो पाहिला होता सोराईटच्या युक्तिवादाचा तर्कदोष, दुसरा पाहिला होता चतुष्पाद तर्कदोष, अनेकार्थी तर्कदोष। आपण त्यानंतर पाहिला पदांच्या वितरणाचा नियम, नियम क्रमांक 2 अभ्यासला। पदांच्या वितरणाचा नियम, त्यामध्येही आपण 2 नियमांचा अभ्यास केलेला आहे। आजच्या तासिकेत आपणास शेवटचा नियम, निरुपाधिक संवाक्याच्या अटीमधला शेवटचा नियम क्रमांक 3 अभ्यासावायचा आहे। नियम क्रमांक 3 जो गुण विषयक नियम आहे। कोणता नियम आहे विद्यार्थी मित्रांनो? गुण विषयक नियम आहे। गुण विषयक नियम याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावायचा आहे। आता गुण विषयक नियम हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 3 आहे। जसे रचना विषयक नियम 2, पदांच्या वितरणाचे नियम 2 कि झाले 2 आणि 2 4, आणि गुण विषयक नियम हे एकूण 3 आहे। 4 आणि 3 7 झाले, म्हणजे एकूण तर्कदोष किती आहे? 7 प्रकारचे तर्कदोष होतात। हे आपणास शेवटच्या व्हिडिओमध्ये 7 प्रकारचे तर्कदोष कोणते आणि कसे ओळखायचं हे परत संक्षिप्त स्वरूपात सांगितलं जाईल। आता नियम क्रमांक 3 मध्ये गुण विषयक नियम हे 3 आहे। त्यातील पहिला नियम आपणास अभ्यासावयाचा आहे। पहिला नियम काय म्हणतो की 2 नास्तिवाची आधार विधानातून, निरुपाधिक संवाक्यामध्ये, युक्तिवादामध्ये 2 नास्तिवाची, नास्तिवाची म्हणजे नकारार्थी असणारे, नकार दर्शवणारे, 2 नास्तिवाची आधार विधानातून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही, कोणताही निष्कर्ष काढता येत नाही, हा गुण विषयक नियम आहे।
गुण म्हणजे होकारार्थी की नकारार्थी याच्याविषयी काय नियम, तर हा पहिला नियम आहे गुण विषयकचा की दोन नास्तिवाची आधार विधानातून कोणताही निष्कर्ष आपणास काढता येत नाही. म्हणजे आधार विधानात जर दोन नास्तिवाची विधाने आलेली असतील, निरुपाधिक समवाक्यातील आधार विधानामध्ये जर दोन नकारार्थी विधाने आलेली असतील, तर त्या दोन नकारार्थी आधार विधानातून आपणास निष्कर्ष काढता येत नाही आणि जर तो काढला तर ते निरुपाधिक समवाक्य काय ठरतं, अवैध ठरतं, वैध ठरत नाही. मग कोणतेही नास्तिवाची विधान म्हणजे कोणते विधान, कोणतेही नास्तिवाचे विधान म्हणजे ई विधान म्हणजे जे सर्व नास्तिवाचे विधान व ओ विधान म्हणजे विशेष नास्तिवाचे विधान. म्हणजे या ठिकाणी कोणतेही नास्तिवाचे विधान म्हणजे ई व ओ वर्गाचे समावेशन नाकारतात. समावेशन नाकारतात म्हणजे समाविष्ट नाकारतात. कारण ही विधाने ई आणि ओ ही विधाने असे सांगतात की एखाद्या वर्गातील, एखाद्या समूहातील, एखाद्या जातीतील, एखाद्या गटातील सर्व किंवा काही सदस्य, सर्व किंवा काही सदस्य दुसऱ्या वर्गातून, दुसऱ्या गटातून, दुसऱ्या समूहातून, दुसऱ्या जातीतून वगळलेले आहे, नाकारलेले आहे, काढलेले आहे. ही विधाने काय सांगतात, कोणती, ई विधाने व ओ विधाने. ही नकारार्थी विधाने काय सांगतात की एखाद्या वर्गातील सर्व सदस्य किंवा काही सदस्य हे दुसऱ्या वर्गातून वगळलेले आहे. म्हणजे निष्कर्षातील उद्देश किंवा विधेय, म्हणजे निष्कर्षातील उद्देश किंवा विधेय हा पूर्णतः किंवा अंशतः, पूर्णतः म्हणजे संपूर्णपणे किंवा अंशतः वगळलेला असतो. निष्कर्षातील उद्देश किंवा विधेय पूर्णतः किंवा अंशतः विधानातील मध्यम पदाच्या वर्गातून वगळलेला असतो. विधानाच्या मध्यम पदाच्या वर्गातून वगळलेला असतो. मध्यम पद म्हणजे कोणते पद याचा अभ्यास आपण केलेला आहे की असे पद जे दोन आधार विधानात असते परंतु निष्कर्षात नसते. हे मागील 2 व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे. मग दोन आधार विधानातील अपवर्जन वगळलेले, अपवर्जन म्हणजे वगळलेले, दोन आधार विधानातील अपवर्जन आधार विधान आणि निष्कर्ष विधान यामधील संबंधाचे समर्थन करू शकत नाही. काय म्हणतोय पहा मी की दोन आधार विधानातील निरुपाधिक समवाक्यामध्ये, निरुपाधिक युक्तिवादामध्ये जी सुरुवातीला आलेली दोन आधार विधाने आहेत त्या दोन आधार विधानातील अपवर्जन म्हणजे वगळलेला भाग, आधार विधान आणि निष्कर्ष विधान यातील संबंधाचे समर्थन करू शकत नाही आणि म्हणून असा युक्तिवाद अवैध ठरतो. म्हणून असा युक्तिवाद काय ठरतो, अवैध ठरतो. कसा युक्तिवाद की ज्याची दोन्हीही आधार विधाने कशी आहेत, नास्तिवाची आहे. आता यास आधार विधानाचा कोणता दोष म्हटला जातो, तर यास तर्कशास्त्रामध्ये आधार विधानाचा निषेधात्मक दोष असं म्हटलं जातं. या दोषाला काय म्हटलं जातं, आधार विधानाचा निषेधात्मक दोष किंवा बहिष्कृत आधार विधाने असं म्हटलं जातं. किंवा काय म्हटलं जातं, बहिष्कृत आधार विधाने असं म्हटलं जातं. आता बघा, एकही कमळ गुलाब नाही. आपल्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे. एकही कमळ गुलाब, मी गुलाब म्हणतोय, जुलाब नाही, गुलाब नाही. आलं का नकारार्थी विधान आधार विधानात आलं. लिहित असतानाच थोडंसं आपल्याला असं लक्ष द्यायचं आहे. आता हे कोणतं विधान आहे, होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, नकारार्थी. म्हणून लक्षात ठेवा नास्तिवाची विधान आलेलं आहे. नास्तिवाचे आपल्या पुस्तकातही हेच उदाहरण आहे. आपण फक्त इथं समजावून घेत आहोत की
एकही कमळ गुलाब नाही. कोणतं विधान आहे विद्यार्थी मित्रांनो? नास्तिवाची विधान आहे. आता बघ, काही फुले गुलाब नाही. काही फुले गुलाब नाही. आता हे होकारार्थी विधान आहे का नकारार्थी विधान आहे विद्यार्थी मित्रांनो? हे नकारार्थी विधान आहे. म्हणजे हे सुद्धा नास्तिवाची विधान आहे. हे सुद्धा कसं आहे? नास्तिवाची विधान आहे. आता तिसरं जे विधान लिहावायचं आहे आपणास ते आहे आपला या निरुपाधिक समवाक्यामध्ये येणारा निष्कर्ष आहे. म्हणून काही फुले कमळ नाही. म्हणून काही फुले कमळ नाही. काही फुले कमळ नाहीत. हा आपला निष्कर्ष आहे. हा आपला काय आहे? निष्कर्ष आहे. आता पहा, या ठिकाणी दोन्हीही विधाने ही नकारार्थी आलेली आहे. मग दोन नकारार्थी विधानातून आपणास निष्कर्ष काढता येत नाही आणि अशा वेळेला जो दोष घडून येतो त्याला आपण विधानाचा निषेधात्मक दोष किंवा बहिष्कृत आधार विधाने असं म्हणतो. आता हे जे निरुपाधिक समवाक्य आहे या युक्तिवादात दोन निषेधात्मक विधानातून, दोन निषेध विधानातून, दोन नकारार्थी विधानातून समान अर्थ निघतो. शब्द जरी वेगवेगळे आले तरी या युक्तिवादामध्ये दोन निषेधक विधानातून निष्कर्ष निष्पादित केलेला आहे, निष्कर्ष काढलेला आहे, निष्कर्ष मांडलेला आहे. म्हणून नियमाचे उल्लंघन झालेले आहे. कोणत्या नियमाचे? की दोन नास्तिवाची आधार विधानातून निष्कर्ष काढता येत नाही या नियमाचे उल्लंघन झालेले आहे. आणि निषेध आधार विधानाचा तर्कदोष घडतो. आणि त्यामुळे कोणता तर्कदोष घडतो? निषेध आधार विधानाचा तर्कदोष घडतो. म्हणून गुणविषयक नियमातला पहिला नियम लक्षात घ्या की युक्तिवादामध्ये, निरुपाधिक समवाक्यामध्ये दोन आधार विधाने ही जर नास्तिवाची असतील तर त्या दोन नास्तिवाची आधार विधानातून आपणास निष्कर्ष काढता येत नाही, निष्कर्ष मांडता येत नाही. आणि जर तो मांडलेला असेल तर त्यामध्ये दोष निर्माण होतो आणि त्या दोषाला आपण विधानाचा निषेधात्मक दोष किंवा बहिष्कृत आधार विधाने किंवा आपण त्याला नकारार्थी दोन नास्तिवाची विधानातून निष्कर्ष काढता येत नाही आणि त्यामुळे मग हा निरुपाधिक समवाक्य वैध ठरेल का? अर्थातच नाही. हा पहिला नियम आपण अभ्यासलेला आहे. आता आपण दुसरा नियम काय म्हणतो पाहूया. पहिला नियम आपण काय अभ्यासला की दोन नास्तिवाची आधार विधानातून, दोन नकारार्थी विधानातून आपणास निष्कर्ष काढता येत नाही आणि जर तो निष्कर्ष काढलेला असेल तसा तर मात्र तो निरुपाधिक समवाक्य, ते निरुपाधिक युक्तिवाद अवैध ठरते आणि तो अवैध ठरल्यामुळे ज्या दोषाची निर्मिती होते त्या दोषाला आपण विधानाचा निषेधात्मक दोष असं म्हणतो. आता आपण दुसरा नियम या ठिकाणी अभ्यासूया. इथं आपण पहिला नियम अभ्यासला की दोन नास्तिवाची आधार विधानातून आपण निष्कर्ष काढू शकत नाही याचा अभ्यास आपण आता केलेला आहे. आता दुसरा नियम काय म्हणतो की दोन आधार विधानांपैकी एक नास्तिवाची असल्यास, मी काय म्हणतोय पहा, दोन इथं तिन्ही नियम गुणविषयकच नियम असतील. होकारार्थी, नकारार्थी, नकारार्थी, होकारार्थी या संबंधीचे नियम येतील तिन्ही. पहिला आला की दोन नास्तिवाची आधार विधानातून निष्कर्ष काढता येत नाही, म्हणजे दोन नकारार्थी विधाने आधार विधानात आली तर आपल्याला त्यातून निष्कर्ष काढता येत नाही. दुसरा नियम काय म्हणतोय पहा की दोन आधार विधानांपैकी एक नास्तिवाची असल्यास, निरुपाधिक समवाक्यामध्ये जी दोन निरुपाधिक विधाने येतात, दोन निरुपाधिक आधार विधाने येतात, त्या दोन आधार विधानांपैकी एक नास्तिवाची असल्यास निष्कर्ष हा नास्तिवाचीच असतो.
निरुपाधिक समाख्यामध्ये जी दोन आधार विधाने येतात त्या दोन आधार विधानांपैकी कोणतेही एक आधार विधान जर नास्तिवाची असेल म्हणजे नकारार्थी असेल तर त्या निरुपाधिक समाख्याचा निष्कर्ष हा नकारार्थीच म्हणजे नास्तिवाचीच असतो। म्हणजे काय सांगतो हा नियम की निषेध विधानातील दोन वर्गांपैकी एक वर्ग उद्देश्य किंवा विधेय पूर्णतः म्हणजे संपूर्णपणे किंवा अंशतः एकमेकातून वगळलेला असतो। काय म्हणतो आम्ही की निषेध विधानातील म्हणजे दोन आधार विधानापैकी एक आधार विधान जे नास्तिवाची आहे त्या निषेध विधानातील नास्तिवाची विधानातील दोन वर्गांपैकी एक वर्ग मग ते एक वर्ग उद्देश्य असू शकतं किंवा विधेय एक वर्ग म्हणजे उद्देश्य किंवा विधेय एकतर पूर्णतः एकमेकातून वगळलेले असते किंवा मग ते अंशतः एकमेकातून वगळलेले असते गाळलेले असते त्याचा समावेश केलेला नसतो। या उलट होकारात्मक विधानात दोन वर्गांपैकी आता याच्या विरुद्ध या उलट होकारात्मक विधानात दोन वर्गांपैकी एक वर्ग उद्देश्य किंवा विधेय पूर्णतः किंवा अंशतः उद्देश्य किंवा विधेय पूर्णतः किंवा अंशतः दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतो। म्हणजे नास्तिवाची विधानामध्ये काय होतं पूर्णतः किंवा अंशतः एकमेकापासून वगळलेला असतो आणि होकारात्मक विधानामध्ये काय होतं दोन वर्गापैकी कोणताही एक वर्ग म्हणजे ते उद्देशपद असू शकतं किंवा विधेयपद असतं। हे उद्देशपद किंवा विधेयपद हे एकतर पूर्णतः वगळलेलं असतं किंवा अंशतः दुसऱ्या वर्गात समाविष्ट आहे म्हणजे सामावलेला आहे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे होकारात्मक विधानात दोन वर्गापैकी कोणताही एक वर्ग मग तो उद्देशपद किंवा विधेयपद हा दुसऱ्या वर्गात अंशतः सामावलेला असतो किंवा पूर्णतः सामावलेला असतो म्हणजे समाविष्ट असतो। जर आधार विधानात निरुपाधिक समाख्यातील आधार विधानात तिसऱ्या गोष्टीविषयी उल्लेख केलेला असेल निरुपाधिक समाख्यातील कोणत्या जर निरुपाधिक समाख्यातील आधार विधानामध्ये तिसऱ्या वर्गाविषयी उल्लेख केलेला असेल ज्यामध्ये पहिल्या वर्गाचा समावेश असून ज्यात कशाचा पहिल्या वर्गाचा समावेश असून दुसरा वर्ग आधीच म्हणजे अगोदरच त्यात समाविष्ट असेल तरच होकारात्मक विधान त्यातून अनुमानित करता येते। त्यातून काय करता येते अनुमानित करता येते म्हणजे निष्पादित करता येते म्हणजे काढता येते म्हणजे मांडता येते। हे तेव्हाच शक्य होईल हे आपण केव्हा करू शकतो हे केव्हा शक्य आहे तर हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा दोन्हीही विधाने ही होकारात्मक विधाने असतील। दोन्हीही विधाने कशी असतील होकारात्मक असतील तरच आपण निष्कर्ष काढू शकतो। जेव्हा वरील नियमाचे उल्लंघन होते वरील नियमाचे काय होते उल्लंघन होते तेव्हा निषेध आधार विधानातून मी काय म्हणतो पहा तेव्हा निषेध आधार विधानातून होकारात्मक म्हणजेच होकारार्थी निष्कर्ष काढल्याचा तर्कदोष घडतो। याचं उदाहरण आपल्या पुस्तकात दिलेलं आहे। काही कलाकार कुंभकार नाही काही कलाकार कुंभकार नाही। कुंभकार म्हणजे कुंभार मातीचे भांडे घडवणारा। काही कलाकार कुंभकार नाही सर्व कलाकार कष्टाळू असतात
कलाकार, कष्टाळू असतात। आता या निरुपाधिक समाख्यातील दोन आधार विधानांकडे जर पाहिलं तर एक नकारार्थी एक होकारार्थी आलं का। आता तर्कदोष कसा निर्माण होतो त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार। म्हणून काही कुंभकार कष्टाळू आहे, तिसरं निष्कर्ष विधान। म्हणून काही कुंभकार कष्टाळू आहे, काही कुंभकार कष्टाळू आहेत, हे निष्कर्ष विधान आहे। दोन आधार विधानापैकी एक नास्तिवाची आलं, एक होकारार्थी आलं आणि अशातून निष्कर्ष जो काढलेला असतो तो निष्कर्ष होकारार्थी असतो आणि अशा वेळेला कोणता तर्कदोष घडतो त्याला काय म्हटलं जातं ते आपण पाहूया। आता या युक्तिवादात साध्य विधान नकारात्मक आहे। साध्य विधान म्हणजे पहिले विधान, दुसरे पक्ष विधान, तिसरे निष्कर्ष विधान। तर या युक्तिवादामध्ये जे साध्य विधान आहे याला आपण साध्य विधान म्हणतो। पहिल्या आधार विधानाला आपण साध्य विधान म्हणतो, दुसऱ्या आधार विधानाला आपण पक्ष विधान म्हणतो आणि तिसऱ्या आधार विधानाला आपण निष्कर्ष विधान असं म्हणतो। हे पाहिलंय आपण, याचा अभ्यास केला। तर पहा, या युक्तिवादामध्ये साध्य विधान हे नकारात्मक आहे, नकारार्थी आहे, नास्तिवाची आहे, परंतु निष्कर्ष मात्र कसा आहे। जरी या निरुपाधिक समाख्यातील साध्य विधान हे नकारार्थी असले तरी त्या निरुपाधिक समाख्याचा निष्कर्ष मात्र कसा आहे, होकारात्मक आहे। म्हणून युक्तिवाद अवैध आहे। म्हणून युक्तिवाद काय आहे, अवैध आहे। कारण निरुपाधिक समाख्याचा नियम आहे की दोन आधार विधानापैकी कोणतेही एक आधार विधान जर नास्तिवाची असेल आणि त्यातून होकारात्मक निष्कर्ष काढलेला असेल तर तो निरुपाधिक समाख्य काय ठरतो सांगा, अवैध ठरतो। आणि इथं तच झालेला आहे, नास्तिवाची, नकारार्थी, नकार दर्शवणाऱ्या साध्य विधानातून होकारात्मक निष्कर्ष निरुपाधिक समाख्यात केलेला आहे। म्हणून हा निरुपाधिक समाख्य, हा युक्तिवाद अवैध ठरतो। म्हणून नकारात्मक विधानातून होकारात्मक विधान हे, नकारात्मक विधानातून होकारात्मक विधान हे निष्कर्ष म्हणून काढल्याचा तर्कदोष घडतो। नकारात्मक विधानातून होकारात्मक विधान हे निष्कर्ष म्हणून काढल्याचा तर्कदोष घडतो। हा झाला दुसरा दोष। आता आपण गुणविषयक जो तिसरा नियम आहे त्या तिसऱ्या नियमाचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया आणि हा शेवटचा नियम आहे। तिसरा नियम आपणास अभ्यासायचा आहे। तिसरा नियम अभ्यास आहे की दोन आधार विधानापैकी एक जर नास्तिवाची असेल, दुसरा नियम अभ्यासला कोणता पण नास्तिवाची असेल आणि त्यातून जर अस्तिवाची निष्कर्ष काढलेला असेल तर तो निरुपाधिक समाख्य अवैध ठरतो, याचा आपण अभ्यास केला। तिसरा आणि शेवटचा नियम जो गुणविषयक नियमांतर्गत येतो त्याचा अभ्यास आपण करूया। आता तिसरा नियम काय म्हणतो, काय आहे नियम, की जेव्हा दोन्ही आधार विधाने अस्तिवाची असतील, निरुपाधिक समाख्यामध्ये येणारी, कुठे येणारी, निरुपाधिक समाख्यामध्ये येणारी दोन्हीही आधार विधाने ही कशी असतील, अस्तिवाची असतील, म्हणजे काय असतील, होकारार्थी असतील, तेव्हा निष्कर्ष देखील अस्तिवाचीच असतो। निष्कर्ष देखील कसा असतो, अस्तिवाचीच असतो। उदाहरण पहा, पुस्तकात काय दिलेलं, सर्व मानव प्राणी आहे, सर्व मानव प्राणी आहे। हे कोणतं विधान आहे, साध्य विधान आहे का पक्ष विधान आहे का निष्कर्ष विधान आहे, निरुपाधिक समाख्यातील, अगदी बरोबर आहे, हे साध्य विधान आहे। कोणतं विधान आहे, साध्य विधान आहे। दुसरं विधान, सर्व प्राणी मर्त्य आहे, सर्व प्राणी मर्त्य
आहे. आधार विधानापैकी पहिले विधान जर साध्य विधान असेल तर दुसरे आधार विधान काय होते? पक्ष विधान होते. दुसरे आधार विधान काय होते? पक्ष विधान होते. आता निष्कर्ष विधान म्हणून सर्व मानव मर्त्य आहेत, हे आपलं निष्कर्ष विधान आहे. आता पहा, या युक्तिवादाकडे जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर हा युक्तिवाद आपणास वैध आहे की अवैध आहे, आणि तो अवैध असेल तर तो अवैध का आहे आणि त्यामुळे कोणता दोष निर्माण झालेला आहे हे आपणास ओळखता आलं पाहिजे आणि आपणास परीक्षेत तेच लिहावायचं आहे. तर या युक्तिवादामध्ये दोन अस्तित्वाची आधार विधानातून जेव्हा निष्कर्ष काढला जातो तो निष्कर्ष कसा असला पाहिजे? अस्तित्वाचीच असला पाहिजे. या नियमाचं पालन निरुपाधिक समाख्य मांडत असताना, त्याची रचना करत असताना केली पाहिजे. तर या ठिकाणी आधार विधान एखादे नास्तिवाची असेल आणि त्या नास्तिवाची आधार विधानातून अस्तित्वाची निष्कर्ष काढला, तर्कदोष घडतो. दोन नास्तिवाची आधार विधानातून निष्कर्ष काढता येत नाही, मग तो निष्कर्ष होकारार्थी किंवा नकारार्थी असा कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. हे आपण 3 नियम या ठिकाणी अभ्यासलेले आहे. आता तर्कदोष आपण एकूण किती अभ्यासली? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 तर्कदोष आहे. या पुढील व्हिडिओमध्ये ते 7 तर्कदोष एकत्रितपणे अगदी संक्षिप्त स्वरूपात 2 ते 5 मिनिटात सुरुवातीला सांगितलं जाईल आणि मग पुढचा भाग घेऊया. आता आजच्या तासिकेमध्ये सवाक्य या प्रकरणातील अगदी शेवटचा मुद्दा आपणास अभ्यासावयाचा आहे आणि तो शेवटचा मुद्दा थोडासा महत्वाचाही आहे, कारण त्यामुळे त्या मुद्द्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तर्कशास्त्र हे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कशी वाढवते. कारण विचार करण्याची नव्हे तर योग्य विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचं कार्य फक्त आणि फक्त तर्कशास्त्र हा विषय करतो. कारण योग्य दिशेने विचार केल्यानंतरच योग्य निर्णय व्यक्ती घेऊ शकते. याच्याशी रिलेटेड एक संकल्पना आपणास सवाक्य या प्रकरणाच्या शेवटी आलेली आहे. त्या संकल्पनेचा अभ्यास आपणास या ठिकाणी करायचा आहे. भारतीय दर्शनांमध्ये एक दर्शन आहे न्याय दर्शन. भारतीय दर्शनातील न्याय दर्शन आणि पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये जो विचारवंत आहे, तर्कशास्त्रज्ञ आहे, अरिस्टॉटल यांनी सवाक्य विषयक संकल्पना मांडलेली आहे, सवाक्य विषयक विचार मांडलेले आहे, सवाक्य विषयक मत मांडलेले आहे. आता भारतीय दर्शनांपैकी न्याय दर्शनामध्ये सवाक्य विषयक कोणते मत मांडलेले आहे, कोणते विचार मांडलेले आहे? अरिस्टॉटलने सवाक्याविषयी कोणते विचार मांडलेले आहे? न्याय दर्शनातील सवाक्य आणि अरिस्टॉटलचे सवाक्य या दोन सवाक्यामध्ये काही समानता आहे का याचाही अभ्यास करूया. आणि न्याय दर्शनातील सवाक्य आणि अरिस्टॉटलचे सवाक्य या दोन सवाक्यामध्ये, या दोन सवाक्याच्या प्रकारामध्ये, या दोन सवाक्याच्या विचारांमध्ये काही भेद आहेत का, काही फरक आहे का याचाही अभ्यास आपण करूया. आता भारतीय तर्कशास्त्रामध्ये, इंडियन लॉजिक मध्ये अनुमानाची व्याख्या कशी केलेली आहे पहा, की एका ज्ञानामागे येणारे दुसरे ज्ञान, एका ज्ञानामागे येणारे दुसरे ज्ञान म्हणजे अनुमान. एका ज्ञानामागे म्हणजे एका ज्ञानानंतर येणारे जे दुसरे ज्ञान आहे त्याला अनुमान असे म्हटले जाते. त्याला काय म्हटले जाते? अनुमान असे म्हटले जाते. की आपण घरात आहोत, सायरन वाजत आहे, तर आपण पटकन आपल्या मित्राला म्हणतो अरे पोलिसाची गाडी आली. तो मित्र आपल्याला म्हणतो तू बघितली का, तू तर इथं बसला, तुला कसं कळलं, तू ज्योतिषी आहे का, तुला सगळं कळायला पोलिसाची गाडी. तो मित्र म्हणतो अरे येड्या, सायरन वाजायला नीट आहे.
म्हणजे सायरनचा आवाज ऐकल्यानंतर, या ज्ञानानंतर जे येणारे ज्ञान आहे की पोलिसाची गाडी आली आहे, हे अनुमानात्मक ज्ञान आहे. म्हणून भारतीय तर्कशास्त्रामध्ये अनुमानाची व्याख्या कशी केलेली आहे पहा, की एका ज्ञानामागे येणारे दुसरे ज्ञान म्हणजे अनुमान होय. एका ज्ञानानंतर येणारे दुसरे ज्ञान म्हणजे अनुमान होय, अशी अनुमानाची व्याख्या भारतीय तर्कशास्त्रात केलेली आहे. भारतीय तर्कशास्त्रज्ञ सामान्यतः सर्वसाधारणपणे स्वतःसाठीचे अनुमान, अनुमानाचे दोन प्रकार पाहिलेले आहेत भारतीय तर्कशास्त्रज्ञांनी. कोणते? स्वतःसाठीचे अनुमान, ज्याला दुसरं नाव, समानार्थी नाव स्वार्थानुमान आहे, व इतरांसाठीचे अनुमान, दुसऱ्यांसाठीचे अनुमान, ज्याला दुसरं समानार्थी नाव परार्थानुमान आहे. तर भारतीय तर्कशास्त्रज्ञ सामान्यतः स्वतःसाठीचे अनुमान म्हणजेच स्वार्थानुमान व इतरांसाठीचे अनुमान म्हणजेच परार्थानुमान यात फरक केलेला आहे. यात काय केलेला आहे? फरक केलेला आहे. परार्थानुमान म्हणजे काय? तर परार्थानुमान म्हणजे जे अनुमान इतरांसाठीचे असून, परार्थानुमान म्हणजे जे अनुमान इतरांसाठीचे असून, जे अनुमान दुसऱ्यांसाठीचे असून, त्या अनुमानात, त्या परार्थानुमानात उदाहरणाच्या साह्याने, कशाच्या साह्याने? उदाहरणाच्या साह्याने वस्तुस्थितीच्या सत्यतेचे स्पष्टीकरण केले जाते. उदाहरणाच्या साह्याने वस्तुस्थितीच्या सत्यतेचे स्पष्टीकरण, विश्लेषण केले जाते. कशामध्ये? परार्थानुमानामध्ये. कशामध्ये विद्यार्थी मित्रांनो? परार्थानुमानामध्ये. आता स्वार्थानुमान आणि परार्थानुमान यापैकी आपण या ठिकाणी परार्थानुमानाविषयी अभ्यासत आहोत. परार्थानुमान कशाला म्हटलं जातं? की जे अनुमान हे इतरांसाठीचे असून, दुसऱ्यांसाठीचे असून, त्या अनुमानामध्ये, त्या परार्थानुमानामध्ये आपण उदाहरणाच्या, एखाद्या उदाहरणाच्या साह्याने वस्तुस्थितीच्या सत्यतेचं स्पष्टीकरण केलं जातं. ती वस्तुस्थिती सत्य आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. तर स्वार्थानुमानामध्ये विविध विधानांच्या, वेगवेगळ्या विधानांच्या औपचारिक मांडणीची गरज नसते. वेगवेगळ्या विधानांच्या औपचारिक मांडणीची गरज नसते. ही एक मानसिक प्रक्रिया आहे. कोणती? स्वार्थानुमान. स्वार्थानुमान ही एक मानसिक प्रक्रिया आहे. परार्थानुमान म्हणजे संवाक्य होय. परार्थानुमान म्हणजे संवाक्य होय. म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लक्षात ठेवा, स्वार्थानुमान म्हणजे संवाक्य नव्हे, तर परार्थानुमान म्हणजे संवाक्य होय. भारतीय तत्वज्ञानाच्या न्यायदर्शनामध्ये, भारतीय तत्वज्ञानामध्ये जी एकूण दर्शने आहेत त्यापैकी न्यायदर्शनामध्ये अनुमानाचे एकूण 5 घटक मानलेले आहेत. एकूण किती घटक मानलेले आहेत? 5. मी चुकतोय का? बरोबर आहे. एकूण किती घटक मानलेले आहेत? 5 घटक मानलेले आहेत. न्यायदर्शनामध्ये अनुमानाचे एकूण 5 घटक मानलेले आहेत आणि इतरांसाठी सत्यता सिद्ध करण्यासाठी ते दिलेले आहेत. इतरांसाठी सत्यता सिद्ध करण्यासाठी ते 5 घटक दिलेले आहेत. मग ते 5 घटक कोणते आहेत आणि त्याला नावं कोणती आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. पहिलं त्या ठिकाणी आपणास पाहायचं आहे, एकूण 5 घटक असतात हे आपणास मी सांगितले. 1, 2, 3, 4 आणि 5 असे एकूण 5 घटक आहेत. त्यात पहिला घटक कोणता येतो? की हे विधान सिद्ध करावयाचे वाक्य असते. 5 घटकामध्ये, अनुमानाच्या 5 घटकामध्ये जो पहिला घटक आहे तो पहिला घटक कोणता असतो? की हे विधान सिद्ध करावयाचे वाक्य असते, ज्याला न्यायदर्शनामध्ये प्रतिज्ञा असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? प्रतिज्ञा असं नाव दिलेलं आहे. प्रतिज्ञा हे काय असतं? की हे विधान सिद्ध करावयाचे वाक्य असते. दुसरा घटक कोणता येतो? अनुमानाच्या 5 घटकापैकी दुसरा घटक कोणता येतो? हे वाक्याच्या सिद्धतेचे कारण असते. हे काय असते?
वाक्याच्या सिद्धतेचे कारण असते, ज्याला न्यायदर्शनामध्ये एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. त्याला नाव दिलेलं आहे हेतू. त्याला नाव कोणतं दिलेलं आहे? हेतू. एकूण 5 घटक म्हटलं. 2 पहिलं प्रतिज्ञा, दुसरा हेतू, पहिलं प्रतिज्ञा. प्रतिज्ञा कशाला म्हणायचं? की हे विधान सिद्ध करावयाचे वाक्य. काय असतं हे? विधान सिद्ध करावयाचे, विधान सिद्ध करावयाचे वाक्य असते. हे पहिलं. प्रतिज्ञा म्हणजे काय? हेतू म्हणजे काय हे आपणास लक्षात आलं पाहिजे. हेतू म्हणजे काय? हे वाक्याच्या सिद्धतेचे कारण असते. हे वाक्याच्या सिद्धतेचे कारण असते. हे झाले 2 घटक. अनुमानाच्या 5 घटकापैकी किती झाले? 2 घटक झाले. आता तिसरा घटक कोणता आहे? उदाहरण. तिसरा घटक कोणता आहे? उदाहरण. हे वाक्य काय करत असतं? उदाहरण काय करत असतं? हे वाक्य हेतू आणि साध्य, लक्षात घ्या, हेतू आणि साध्य यातील व्याप्ती संबंध स्पष्ट करत असतो. हे वाक्य कोणतं? तिसरं वाक्य. कशातील? अनुमानाच्या 5 घटकातील. कोणी मांडलेलं आहे? न्यायदर्शनाने. अनुमानाच्या 5 घटकातील तिसरं वाक्य हे हेतू आणि साध्यातील व्याप्ती संबंध हा उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करत असतो. व्याप्ती संबंध कशाच्या साह्याने स्पष्ट करत असतो? उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करत असतो. म्हणजे या ठिकाणी तिसरं येईल उदाहरण. उदाहरण हा घटक येतो. आणि उदाहरण काय करत असतं? हेतू आणि साध्यातील व्याप्ती संबंध, हेतू आणि साध्य यांच्यातील व्याप्ती संबंध स्पष्ट करतो. आणि हा व्याप्ती संबंध स्पष्ट करण्यासाठी उदाहरण घेतलं जातं. आता अनुमानाच्या 5 घटकापैकी 3 घटक पाहिले, प्रतिज्ञा, हेतू आणि उदाहरण. चौथा घटक कोणता आहे? चौथा घटक आहे उपनय. चौथा घटक कोणता आहे? उपनय. हा चौथा घटक आहे. चौथा घटक म्हणजे उपनय म्हणजे काय? तर हे वाक्य व्याप्ती संबंध प्रस्तुत वस्तुस्थितीला लागू करतं. त्या असलेल्या, प्रत्यक्षात असलेल्या वस्तुस्थितीला लागू करत असतं. कोण? उपनय. हा चौथा अनुमानाचा जो घटक आहे, तो चौथा अनुमानाचा घटक, तो चौथा अनुमानातील वाक्य हे व्याप्ती संबंध प्रस्तुत वस्तुस्थितीला लागू करत असतं. प्रस्तुत वस्तुस्थितीला लागू करत असतं. व्याप्ती संबंध हा प्रस्तुत वस्तुस्थितीला तो लागू करतो. कोण? चौथा घटक अनुमानाचा उपनय हा घटक. उपनय हे वाक्य काय करत असतं? व्याप्ती संबंध प्रस्तुत वस्तुस्थितीला लागू करत असतो. आणि शेवटचा अनुमानाचा 5वा घटक आहे. या वाक्यामध्ये, 5व्या वाक्यामध्ये, अनुमानाच्या 5व्या घटकातील वाक्यामध्ये वरील या 4 वाक्यांच्या आधारे, या 4 वाक्यांच्या आधारे निष्कर्ष काढला जातो, ज्याला आपण निगमन असं म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? निगमन असं म्हणतो. आणि हे वरील 4 वाक्यांच्या आधारे निष्कर्ष काढला जातो. वरील 4 वाक्यांच्या आधारे निष्कर्ष काढला जातो. आता या संबंधीचं एक उदाहरणही आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. याचा अभ्यास आपण या पुढील व्हिडिओमध्ये करूया. आणि या पुढील व्हिडिओ आपलं तर्कशास्त्रातील प्रकरण क्रमांक 5 समवाक्य याचा शेवटचा व्हिडिओ असेल. त्यानंतर आपण या प्रकरणावरील जे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत ते सोडवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अध्यापन केलेल्या घटकाशी संबंधित आपली काही जर अडचण असेल, आपणास काही भाग समजलेला नसेल, आपणास काही भाग उमगलेला नसेल किंवा समजून घेण्यामध्ये अडचण येत असेल, तर आपण मला मेसेज पाठवा. आपल्या अडचणींचं समाधान करणे एक शिक्षक म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी हसतमुखाने करेन. परंतु जर हा व्हिडिओ अभ्यासत असताना, पाहत असताना आपणास हा घटक समजून घेण्यामध्ये मदत होत असेल, तर आपल्याच एका शिक्षकाच्या YouTube चॅनलला आपण
सबस्क्राईब करावे आणि लाईक सुद्धा करावे। आजच्या तासिकेसाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या अनमोल अशा सहकार्यासाठी खूप खूप धन्यवाद।